शांती असेल त्या, खोटं खोटं बोलायचं नाही. बघा, हजारो लोक आहेत आणि 5-50 लोकांनी सुद्धा हात वर नाही, याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये अशांती आहे. आणि हे सत्य आहे. बुद्धाचा धम्म सत्यवादी आहे. सत्य माणसाने स्वीकारलं पाहिजे. माझ्या जीवनात शांती नाही. हो, तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की तुमच्या जीवनात शांती आहे. ज्याने हात वर केले काय, त्याच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की त्याच्या जीवनामध्ये शांती आहे. आता काय करा म्हणून कोणतरी करा म्हणून हात वर केला. मला नका सांगू, पण तुम्ही स्वतःला विचारा, ज्याने हात वर केला, की खरंच तुम्ही शांत आहात का? एक कवी म्हणतो माहित आहे, दुःखाने विश्व सारे हे तुडुंब भरले आहे रे, व्याधीरता जरा मरण तुझीच वाट पाहिरे. दुःखाने विश्व सारे हे तुडुंब भरले आहे रे, व्याधीरता जरा मरण तुझीच वाट पाहिरे. जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा, स्वतः तुम्ही अनुभवा. मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही अनुभवा. काय तर तुम्हाला जीवनात शांती पाहिजे. जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा. आमच्या जीवनात आम्हाला कुठेतरी शांती पाहिजे. आणि या मंडपात तुम्ही येऊन बसलेत ना, तर शांती मिळवण्यासाठी बरं का. जी शांती तुम्हाला त्या 5 मजली बिल्डिंग मध्ये नाही, जी शांती तुम्हाला त्या साऱ्या वैभवात नाही, ती शांती तुम्हाला ते प्राप्त करायची आहे. भगवंताच्या काळापासून राजे महाराजे सुद्धा जेव्हा भगवंताकडे जात, राजपाट सोडून भगवंताकडे जात होते. अहो खुद्द तथागत भगवान बुद्ध सुद्धा आपले सारे वैभव सोडून धम्माकडे वळाले, वैराग्य प्राप्त केले. काय कमी होते हो त्या सिद्धार्थ गौतमाला, सारे वैभव सोडून गेले वळाला. कारण त्या वैभवात त्याला कधी शांती मिळाली नाही. जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा. विसावा पाहिजे, विसावा. आता लोक विसावा देतात, पण कधी देतात? मुर्दा घेऊन जाताना गोवर्धनघाटाकडे म्हणतात विसावा द्या, विसावा. कधी हो? मेल्यानंतर मुर्दा घेऊन जाताना विसावा म्हणजे त्याला कुठे वाटत ठेवतात, काहीतरी काहीतरी करतात तिथे. अरे मेल्यानंतर त्याला विसावा दिला का नाही त्याला काय माहित. त्या मुर्द्याला जिवंतपणी माणसाला विसावा पाहिजे. हो, जिवंतपणी कुठेतरी माणसाला विसावता आलं पाहिजे. आणि धम्मासारखा विसावा तुम्हाला जगात कुठे मिळणार नाही. तुम्हाला शेवटी तुमच्या जीवनातला खरा विसावा हा तुम्हाला धम्माच्या चरणीच मिळेल, तिथेच मिळेल. आजाद शत्रू आयुष्यभर भगवंताचा विरोध करत राहिला, देवदत्ताच्या नादी लागून, पण शेवटी त्याला शांती मिळतच नव्हती. परेशान होता, उद्विग्न होता, कशाने त्याला शांती मिळत नव्हती. तेव्हा जीवकाच्या माध्यमातून तो भगवंताकडे गेला, त्याच मिळवणामध्ये. आणि तिथे एवढी भयानक क्षमता होती, ती शांती सुद्धा त्याला बेजार करत होती. त्याच्या जीवनात शेवटी भगवंताने शांती आली. तो देवदत्त सुद्धा असाच होता, अशांत जीवनभर अशांत होता, बुद्धाचा विरोध करत करत. पण त्याला कळालं की बुद्धाशिवाय शांती नाही. तर शेवटी भगवंताच्या दर्शनासाठी शेवटच्या टोकापर्यंत तिथून जाऊन पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला, कारण धम्माशिवाय शांती नाही. मग बुद्ध काय म्हणतात, दुःखाने विश्व सारे हे तुडुंब भरले आहे रे. जिकडं पाहिल तिकडं दुःखच दुःख, जिकडे पाहिल तिकडं अशांत आणि अशांतता. घरात जावं, नुसते भांडण, नुसते तंटे, नुसते वाद, नुसतं टेन्शन, प्रेशर. असं एक घर नाही त्या घरामध्ये बीपी शुगरचे पेशंट नाही.
हे बीपी शुगर कशामुळे होते? टेन्शनमुळे होते हो. अटॅक कशामुळे येते? अटॅक कशाने येतोय? टेन्शनमुळे येतोय हो. बीपी कशाने वाढते? टेन्शन न वाढते. चेहरा हे रूप कशाने जातंय? सौंदर्य कशाने जातंय? टेन्शन न जात. आणि टेन्शन कशाने येत आहे? भांडणाने येते. भांडण कशाने होतात? राग द्वेषामुळे येतात. आणि राग द्वेष कशामुळे होतो? तर अधर्मामुळे होते. अधर्म कशामुळे होतो? धर्माचा असलेला जीवनातला अभाव, त्याच्यामुळे अधर्माने आम्ही बघतो आणि त्यामुळे रागद्वेष करतो आणि म्हणून भांडण होतात आणि म्हणून घरामध्ये वादविवाद होतात आणि म्हणून ताण तणाव टेन्शन प्रेशर वाढत जाते. वय बापू बीपी ये आट्या वाढ शुगर आणि खाय 3-3, 4-4 गोळ्या आणि होय बेजार सकाळी दुपारी संध्याकाळी. अशी अवस्था आमची आहे कारण आमच्याकडे धम्माचा अभाव आहे. आणि ज्याच्या जीवनात धम्म आहे तिथे खरं मंगल आहे बरं का. म्हणतात ना, सागर मनाचा जिथे शुद्ध आहे तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे. जिथे अंतःकरण शुद्ध आहे. अरे कोणतं अंतःकरण शुद्ध आहे? ज्या अंतःकरणात द्वेष नाही, राग नाही, अहंकार नाही, मीपणा नाही, कपटीपणा नाही, स्वार्थीपणा नाही किंवा कोणत्याही प्रकारचा दळभद्रीपणा नाही, अशा प्रकारचं अंतःकरण जिथे स्वच्छंद आहे, जिथे प्रेम आहे, वात्सल्य आहे, आपुलकी आहे, माया आहे, ममत्व आहे, जिथे वात्सल्य आहे, जिथे अप्रमाद आहे, जिथे धम्माचं संवेग आहे, जिथे ज्या चित्तामध्ये धर्म बीज आहे, ज्या चित्तात ज्या मनात धर्माचं अंकुर फुललेलं आहे, अशाच मनामध्ये शांती प्रस्थापित होते. अशाच मनामध्ये बुद्ध प्रस्थापित होतात. अशाच मनामध्ये खऱ्या अर्थाने सुख विराजते. जिथे क्रोध आहे तिथे बुद्ध नाही. जिथे द्वेष आहे तिथे बुद्ध नाही. जिथे अहंकार आहे तिथे बुद्ध नाही. लक्षात ठेवा. तिथून जे तरंग निर्माण होतात ते तसेच जीवनामध्ये आमच्या विस्थापतात. तिथे कोणी जाणार नाही. लक्षात ठेवा. साधी गोष्ट बघा, उदाहरण सांगतो. तुमच्या बाजूला एखाद्या ठिकाणी तुम्ही जेव्हा आता कार्यक्रमात आल्यानंतर जेव्हा तिथे कुठे तुम्ही बसता, तिथे जर एखाद्या कुत्र्याने माणसाने घाण केली असेल, विष्ठा असेल किंवा उलटी असेल किंवा खाल्लेलं खरकट टाकलेलं असेल किंवा अन्य काही घाण असेल, तर अशा घाण ठिकाणी तुम्ही बसाल का? बसाल का? बाबा मुकेश बसले की काय घाणीवरच नाही ना. घाणीवर बसाल का? आता तुम्ही श्रोता पण आहात का? सकोदागामी, अनागामी, अरहंत, भिक्खू काहीतरी अवस्था आपल्याकडे आहेत का? मग आम्ही सर्वसामान्य आहोत. पण सर्वसामान्य असताना सुद्धा जिथे घाण आहे तिथे आम्ही बसत नाही. मग ज्या मनात घाण आहे तिथे बुद्ध कसे बसतील? ज्या मनात घाण आहे तिथे धम्म कसा बसेल? सांगा ना. तुमचे सामान्य तुम्ही माणसं जिथे घाण आहे तिथे बसत नाही. मग तुमच्या मनात राग द्वेष ईर्ष्या अहंकार अंधश्रद्धा कर्मकांडाची घाण असेल, कपटीपणाची स्वार्थीपणाची घाण असेल, तर अशा अंतःकरणामध्ये बुद्ध बसेल का? बसेल का? अशा अंतःकरणात धम्म बसेल का? आणि ज्या डोक्यामध्ये ज्या मेंदूमध्ये राग द्वेष दुर्भावना ईर्ष्या अहंकार आहे, त्या मनात त्या डोक्यात धम्म बसेल का? कदापि नाही. आणि मग जिथे बुद्धच बसणार नाही, धम्मच बसणार नाही, तर जीवनात शांती येईल का? दुःख तुमचं भांडण होईल का? तुम्ही दुःखातून बाहेर याल का? म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात अशांती का आहे? कारण तुमचं अंतःकरण अशुद्ध आहे, शुद्ध नाही आहे. म्हणून सागर मनाचा जिथे शुद्ध आहे तिथे बुद्ध आहे. म्हणून अंतःकरण शुद्ध करा. आणि अंतःकरण शुद्ध करण्याचं ही प्रक्रिया आहे. जिथे अंतःकरण शुद्ध झालं, निर्मळ झालं, तिथे माणसाला शांती मिळते. बघा, तुम्ही कोणत्याही जेव्हा विहारात जाता, गेल्याबरोबर तुमचं मन प्रसन्न होते, आनंदी होते, तुम्हाला शांती मिळते. काय मिळते? कारण ते विहार स्वच्छ असते, कारण ते भगवंताचं रूप असते.
तिथे ध्यानाचे तरंग असतात, तिथे शांतीचे तरंग असतात, करुणा आणि मैत्रीचे तरंग तिथे असतात. तेच तरंग, ते वेव्स तुम्हाला शांती देतात. मग जर तुमच्या अंतःकरणात जर तुम्ही शुद्धता प्रस्थापित केली, तुमचंही अंतःकरण तुम्ही शुद्ध केलं, तुमचं अंतःकरण निर्मळ केलं, तुमचं अंतःकरण परिपूर्ण जर निर्मळ तुम्ही केलं, तर तुमच्या मनात सुद्धा तुम्हाला शांती मिळेल, समाधान मिळेल. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की तुमच्या जीवनातली घाण काढून पिळून पिळून तुमच्यातून काढून टाकावा, तुमचं अंतःकरण शुद्ध करावं, जेणेकरून तुम्हाला शांती मिळेल, जेणेकरून तुम्हाला समाधान मिळेल. बेभान झालेले लोक, एकदम दुःखाने ग्रासलेले, तसटून तसटून गेले, खितपलेले लोक जेव्हा धम्माकडे येतात, जेव्हा धम्मावरती प्रीती करतात, धम्मावरती प्रेम करतात, अशा लोकांच्या जीवनामध्ये शांती विराजते. ज्याने ज्याने भगवंताच्या काळापासून ते आजपर्यंत ज्याने बुद्धावर प्रीत केली, ज्याने धम्मावर प्रीत केली, खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनामध्ये शांती विराजली आहे. होय, बुद्धापासून ते आजपर्यंत तो राजा असेल का तो साधारण मनुष्य असेल. आणि म्हणून बुद्धावर प्रीती करा, धम्मावर प्रीती करा, बुद्धावर प्रेम करा, धम्मावर प्रेम करा, आणि मग बघा तुमच्या जीवनात कशी शांती आहे. कित्येक लोक होते हो, पट्टाचारा, किसा गौतमी, असे कित्येक जण आहेत, इतिहास तुम्ही वाचा, की जे बेभान होते, जे बेजार होते, जे दुःखी होते, जे कष्टी होते, जे पूर्ण नग्न हिंडत होते, रडत होते, दर दर भटकत होते, अशा प्रकारे केस तोडत होते. पण असे लोक जेव्हा भगवंताकडे येतात, भगवंतावर प्रेम करतात, भगवंताच्या धम्मावरती प्रेम करतात, जेव्हा धम्माला स्वतःमध्ये महत्व देतात, तेव्हा त्यांच्या जीवनातले सारे दुःख गळून पडतात, सारे आश्रम गळून पडतात, मन शुद्ध निर्मळ होते आणि त्या मनामध्ये शांती विराजते. ऐका पट्टाचाराचं उदाहरण, ऐका किसा गौतमीचं उदाहरण. सांगायची गरज नाही गोष्ट, तुम्हाला माहिती आहे. असे लोक जेव्हा धम्माकडे येतात, तेव्हा त्यांच्या जीवनात शांती मिळते. तुम्हाला माझा अनुभव सांगतो. बघा, तुमच्या घरामध्ये कोणी मेलं, नातेवाईकात कोणी मेलं, स्मशानामध्ये गेले, लोक बाया एवढ्या रडतात, पुरुष एवढे रडतात, त्याला कोणी सांगायचा प्रयत्न करा, त्याच्याच वेळेला पडून रडतात. कोणी दिसलं सांगायला, कोणी म्हणलं मुकी बस, आता कशी मुकी बसू म्हणतात, आता जे झालं कसं होतं विसरू म्हणतात, आणि त्याला त्याचं नाव घेऊ आणखी 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 रडतात, शांत बसत नाही. पण किती जरी बाई रडत असली, किती जरी माणूस रडत असला, पण जसेही तिथं भंतीजी गेले, थोडं कमी होते, पण तरी पण रडतच राहते, थोडं कमी होते. आमच्याकडे कधी कधी बघून रडतात, भंतीजी करून रडतात, लेखे आमच्याकडे बघून रडतात. पण आम्ही म्हणतो शांत बसा, सांगतो समजावतो, थोडं त्याचं दुःख हलकं होते. पण जसंही आम्ही नमो तस्स भगवतो अरहतो, जसंही नमो तस्स असं म्हणायला सुरुवात झाली, की त्या बाईला रडू नको म्हणायची गरज नाही, शांत बसा म्हणायची गरज नाही, गलका करू नका म्हणायची गरज नाही, रडणं बंद करा म्हणायची. मायला परोठन पटलं वाटते, दान आणून दिलं, साधू माय सुखेला. तर अशा प्रकारे जसही भगवंताची गाथा बताना सुरू झाली, की रडणं आपोआप थांबते का नाही. तुम्ही बघा, मी पाहिलं, मी अनुभवलं, किती रडायचं असेल, पण जशीही वंदना बुद्धं शरणं गच्छामी सुरू झालं, की रडणे शांत. जोपर्यंत वंदना होत नाही लोक शांत राहतात, वंदना झाली की पुन्हा रडतील. पण जोपर्यंत बुद्ध वंदना चालू आहे ना, कोणी रडत नाही. एवढी ताकद भगवंतामध्ये आहे हो. नुसती वंदनेमध्ये एवढी ताकद असेल, आणि भगवंताचा धम्म जर तुम्ही धारण केला, तर जीवनभर रडण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. जीवनभर तुमचं दुःख कमी होईल. आणि म्हणून तुम्ही धम्मावर प्रीत करा, आणि म्हणून तुम्ही बुद्धावर प्रीत करा, की हे बुद्धच असे आहे की
तुमचे आश्रव ते कायमचे संपू शकतात. हा धम्मच असा आहे की तुमच्या जीवनातले सारे दुःख गळून पाडून तुमच्या जीवनात कायम स्वरूपी शांती प्रस्थापित करू शकतात. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात माझ्या धम्माचा दुसरा उद्देश आहे की तुमच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित करून देणे. पर्यावरण मंत्री माझ्या सोबत आहेत. माजलगावमध्ये मी मागच्या महिन्यामध्ये एका आईच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाला गेलो आणि त्यांनी त्या आईच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाला जात असताना बोराडे नावाचे उपासक आहेत. गावाच्या वेशीपासून त्यांनी डीजे लावून मला गावात नेलं. मी म्हणलं आता मला कन्फ्यूज झालं. म्हणलं काय मायचा बर्थडे आहे काय पुण्यस्मरण पुण्यानुमोदन आहे मला काही कळायला मार्गच नाही. एवढा तो डीजे वाजते मला सवय नाही. मी भक्तीचे हेडफोन घेतले कानात टाकले पूर्ण 2-3 क्विंटल फुलं असे नेले आणि कसं वाजत गाजत डीजेनं गावात नेलं आणि प्रवचन भाषण सगळ्या गोष्टी केल्या. दान धर्म झालं आणि दुसऱ्या दिवशी तो माणूस मला भेटला आणि मग मला खूप समाधान तो झाला आणि म्हणे भक्तीजी माझ्या गावातल्या सगळ्या लोकांनी आणि माझ्या गावातल्या सगळ्या नातेवाईकांनी मला विरोध केला. म्हणे अरे म्हणे आईचं दुःखाचा कार्यक्रम आहे आणि म्हणे तू भंतीजीला डीजे लावून आणायला लागला. म्हणे हे काय बरोबर वाटते का हे काय शोभलं का असं तसं दुःखाचा कार्यक्रम आहे म्हणे हा आणि तू काय आनंद व्यक्त करायला का. तेव्हा म्हणे भंतीजी म्हणलं खरोखर त्यांचं बरोबर आहे दुःखाचा कार्यक्रम. म्हणलं मी पण कन्फ्यूज झालो. म्हणलं की काय बर्थडे आहे काय पुण्यात तुम्हाला काय कळत नाही. म्हणलं मार्गच नाही. म्हणलं डीजे तुम्ही लावलाय. तेव्हा त्या उपासकाचं उत्तर असं होतं भंतीजी माझी आई मेली माझ्या आईचा पुण्यस्मरण हे माझ्यासाठी दुःखदायी गोष्ट होती. पण माझ्या आईच्या पुण्यस्मरणासाठी एक भंतेजी माझ्या गावामध्ये पहिल्यांदा येत आहे. माझ्या अगोदर कोणी आणले नाही आणि माझ्या नंतर कोणी अनेक जण सांगता येत नाही. पण माझ्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भंतेजीला माझ्या गावात मी पहिल्यांदा आणतोय. हा माझ्यासाठी इतिहास आहे. हा अविस्मरणीय क्षण आहे. म्हणून माझ्या आईचं दुःख मला विसरायचंय पण भंतेजी माझ्या गावात येत आहेत आणि धम्म सांगणार आहेत. याचा आनंद उत्सव मला करायचा आहे. तुम्हाला या वाटलं या तर न या असं माझ्या नातेवाईकाला मी सांगितलं भंतीजी तर तुम्ही येताय याचा मला आनंद आहे. तुमची देशना मला ऐकायला मिळणार आहे याचा मला आनंद आहे. माझ्या आईचं जरी दुःख असलं पण माझ्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भिक्खू गावात येत आहेत. हा इतिहास माझा घडणार आहे आणि म्हणून या ऐतिहासिक क्षणाला मला दुःखात नाही तर मला सुखात कन्वर्ट करायचं आहे भंतीजी. म्हणून मी डीजे लावला म्हणून मी 2 क्विंटल फुलं आणली. हे वाक्य ऐकून माझ्याही अंगावरती शहारे आले आणि मलाही त्या ठिकाणी जाणवलं की बघा या भिक्खू मध्ये या धम्मदेशनेमध्ये या बुद्धामध्ये एवढी ताकद आहे की तुमचं दुःख बाजूला करून त्या दुःखातही तुम्हाला सुखी आणि समाधानी करण्याचं सामर्थ्य भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये. हे तुमच्या जीवनात सारी अशांती दूर करून शांती विराजित करण्याचं धैर्य सामर्थ्य हे बुद्धाच्या वाणीमध्ये आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात माझा धम्माचा उद्देश आहे दुसरा की तुमच्या जीवनात शांती विराजित करायची आहे. तुमच्या जीवनात शांती प्रस्थापित करायची आहे. म्हणून ज्याला ज्याला वाटते की मी अशांत आहे मी अशांत आहे माझ्या जीवनामध्ये शांती नाही आहे मी अशांत तात्काळ सगळ्या गोष्टी सोडा आणि बुद्ध पथाने आपले मार्गक्रमण करा. तुम्ही अशांत आहात याचाच अर्थ आहे की तुम्ही धम्मापासून परावर्त आहात. कोसो कोसो तुम्ही लांब आहे कारण जो धम्माच्या जवळ आहे तो शांत आहे. जो धम्माच्या जवळ आहे जो बुद्धाच्या जवळ आहे तो शांत आहे. पण जो बुद्धाच्या दूर आहे तो अशांत आहे. मग तो देवदत्त असो का तो अजातशत्रू असो का तुम्ही असो एकाच माळेची माली आहात. जो बुद्धाला जवळ करतो तो शांत आहे. जो धम्माला जवळ करतो तो शांत आहे. जो पूज्य श्रद्धेय भिक्खू संघाला जवळ करतो तो शांत आहे. त्याच्या जीवनात शांती आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की तुमच्या जीवनात शांती प्रस्थापित करणे हा माझ्या धम्माचा दुसरा उद्देश आहे. तिसरा उद्देश बुद्ध म्हणतात तुम्हाला निर्वाण प्राप्त करून देणे हा माझ्या धम्माचा तिसरा उद्देश आहे. निब्बाणं परमं सुखं. तुमच्या जीवनाचं मंगल कशामध्ये आहे तर बुद्ध म्हणतात निब्बाण सच्चिक्रियाचं एतम मंगलमुत्तमं. निर्वाण प्राप्त करण्यामध्ये तुमच्या जीवनाचं मंगल आहे.
मग निर्वाण प्राप्त कसं होईल? निर्वाण प्राप्त कसं होईल? आई दान प्रीत दान टाका तिथं, दान प्रीत टाका तेव्हा तिथं प्रवचन डिस्टर्ब करू नका. तर बुद्ध म्हणतात निर्वाण प्राप्त कसं करायचं, तर त्याची कडी सांगितली आहे. तपोच ब्रह्मचर्याच आर्य सत्यान दर्शनं निब्बाण सच्ची क्रियाचं एतम मंगलम होतं. तुमचं मंगल निर्वाणामध्ये आहे. मग निर्वाण कशामध्ये आहे, तर आर्य सत्याच्या दर्शनाने निर्वाण प्राप्त होतं. ज्याला चार आर्य सत्याचं दर्शन झालं, आता हे आर्य सत्य प्रचंड प्रदीर्घ प्रवचन आहे. दुःखं आर्य सत्यम, दुःख समुदयं आर्य सत्यम, दुःख निरोध आर्य सत्यम, दुःख निरोध गामिनी पतिपदा आर्य सत्यम. दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, त्याचं निवारण आहे, निवारण्याचा मार्ग आहे. या आर्य सत्याचं ज्याला दर्शन